सबने। आज का जो टॉपिक है वो इसके ऊपर आधारित है कि परमेश्वर ने जन्म कैसे लिया। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। ओके, क्या कंफर्टेबल, हिंदी या मराठी? अच्छा ठीक आहे, मराठी घेऊ आपण, काही लोकांचे रिप्लाय नाही आहेत. प्रभूने जन्म कसा घेतला, कोणत्या स्थितीमध्ये घेतला, हे आज आपण शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि जे प्रभूने केलंय तेच तुम्हाला आणि मला करायचं. प्रेज द लॉर्ड. कारण आज आपण हा विश्वास ठेवतो का ही ती रात्र असेल का त्या टायमाला परमेश्वराला जन्म घ्यायचा होता, म्हणजे मरियाचे प्रसूतीचा समय पूर्ण झाला आणि ते जागा शोधत होते. काय शोधत होते? जागा शोधत होते, जेणेकरून त्यांनी कोणाला जन्म द्यावं? येशूला जन्म येशूला. द्यावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्रभूने कोणत्या स्थितीमध्ये जन्म घेतला ह्याद्वारे परमेश्वर आज आम्हाला शिकवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाची इच्छा आहे का जसं परमेश्वराने ज्या स्थितीमध्ये जन्म घेतला तसंच आपण पण नियमितप्रमाणे प्रभूला पण त्या स्थितीमध्ये जन्म देत राहावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं इथपर्यंत? जागा शोधत होते मरियम आणि योसेफ. काय करत होते? जागा शोधत होते. जागा शोधत होते का येशूला काय दिला जाईल? जन्म दिला जाईल. जन्म दिला जाईल. आता येशू तर राजा आहे, येशू तर राजा आहे. जरी तो मानवी स्वरूपात येतोय पण सर्व काही कोणाच्या हातामध्ये आहे? प्रभूच्या हातामध्ये आहे. जर त्याची इच्छा असती तर एका प्रशस्त ठिकाणी पण त्यांनी जन्म घेऊ शकला असता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर किती लोक बिलीव्ह करतात? जर त्याची इच्छा असती तर त्यांनी एक मोठा राजमहाल पण काय केला असता? निवडला असता. एक मोठी धनवान फॅमिली पण काय केली असती? निवडली असती. पण परमेश्वरने असं काहीच केलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका प्रशस्त ठिकाणी त्यांनी जन्म घेतला नाही, एका मोठ्या परिवारात त्यांनी जन्म घेतला नाही, तर अत्यंत साधारण कुटुंबात आणि साध्या स्थितीमध्ये त्यांनी काय घेतला? जन्म घेतला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ह्याचद्वारे परमेश्वर आम्हाला शिकवल का आम्हालाही त्याच प्रकारे प्रभूला काय द्यायचं आहे? जन्म द्यायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, पहिले लूक काढू आपण. इथं हात ठेवा, परत यायचं या ठिकाणी. लूक शुभवर्तमान अध्याय 2 त्याचं 6 आणि 7 वचन. 6 वचन. आणि असे झाले की ती दोघे तेथे असताना तिचे प्रसूतीचे दिवस भरले. 7 वचन. आणि ती आपला पहिला मुलगा प्रसवली आणि तिने त्याला बाळंताने गुंडाळून गव्हाणीत निजवले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना काय नव्हती? चर्च जागा नव्हती. म्हणजे ती प्रशस्तपणे जागा नव्हती, तरी त्या ठिकाणी मरियम आणि योसेफानी त्या लेकराला काय दिला? तिथं जन्म दिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे प्रत्येक बाजू मांडतोय योसेफ आणि मरियमची आणि स्वतः परमेश्वराची पण. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योसेफ आणि मरियम काय शोधत होते? जागा. प्रशस्त जागा नव्हती, त्या अनुकूल स्थितीमध्ये त्यांनी देखील कोणाला जन्म दिला? येशूला. परमेश्वर. अनुकूल नाही, सॉरी, कोणती परिस्थिती? प्रतिकूल परिस्थिती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या स्थितीमध्ये जिथं परिस्थिती नाहीये तरी ते कोणाला जन्म देत आहेत? येशूला. किंवा येशू स्वतः होऊनही जिथं स्थिती नाहीये तिथं प्रभू काय घेतोय? जन्म घेत आहे. प्रेज द लॉर्ड. आज प्रभूला आम्हाला शिकवायचं का तुमच्या लाईफमध्ये पण तुमच्या जीवनामध्ये अनुकूल स्थिती नसणार. कशी स्थिती नसणार? अनुकूल स्थिती नसते, तरी त्या स्थितीमध्ये तुम्हाला प्रभूला जन्म द्यावा लागेल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर म्हणून पुन्हा सांगतो का स्थिती त्याला अनुकूल नव्हती. तो राजांचा राजा. कोणाचा राजा? राजांचा तो राजा. राजांचा राजा. आणि कुठे जन्म घेतो? गायच्या गोट्यामध्ये. गोठ्यामध्ये, जिथं शेळ्या बकऱ्या मेंढर त्या ठिकाणी. म्हणजे स्थिती त्याला अनुकूल नाही, पण तरी देखील परमेश्वर स्थितीकडे पाहत नाही. परमेश्वर आपला जन्म त्या ठिकाणी करतो. घेत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किंवा मरियम आणि योसेफ त्या ठिकाणी त्याला जन्म देत आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आत्मिकरित्या परमेश्वराची इच्छा हीच आहे चर्च की तुमच्या जीवनामध्ये पण स्थिती तुम्हाला अनुकूल नसेल, पण त्या स्थितीमध्ये प्रभूला जन्म द्यायचं तुम्ही विसरू नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्या स्थितीमध्ये कोणाचा जन्म होतो? परमेश्वराचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना विषय समजला? आता अगदी सुरुवातीपासून बघू आपण. मरियम पासून प्रभूला जन्म घ्यायचा होता. कोणाला? प्रभूला जन्म घ्यायचा होता, हे फिक्स होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं का ज्यावेळेस परमेश्वराने त्याची भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी कोणाला निवडलं? पहिले मरियेला. कोणाला? मरियेला निवडलं. आणि मरियेपर्यंत देवदूत आला आणि त्याने निरोप सांगितला. काय सांगितलं? निरोप तर सांगितलं. तिचं पहिलं रिॲक्शन होतं, हे माझ्या बरोबर कसं होईल? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण मागच्याच हेही पाहिलं, मत्तेच्या पुस्तकात असं लिहिलंय का जुन्या नियमशास्त्रामध्ये म्हणजे या भविष्यवक्त्याद्वारे लिहिलं होतं का कुमारी गर्भवती होईल. येस. कोण? कुमारी. तरी मरियेने काय प्रश्न विचारला? हे कसं होईल? म्हणजे आता येशू तर्फे विचार करा. कोणातर्फे? येशू तर्फे. की बाबा मला मरियेला निवडायचंय आणि हिच्याद्वारे मला माझं राज्य पुढे न्यायचंय, पण ती मला अनुकूल नाही. येस. ती मला
अनुकूल नाही. ज्याप्रमाणे तिचा विश्वास मस्ती पाहिजे तो विश्वास तिच्याकडं नाही. नाही. कारण तिने हा प्रश्न टाकला का बाबा तू म्हणतो का तू लेकराला जन्म देईल पण मी कुवारी आहे, मला पुरुष माहित नाही. पण बायबल तर सांगतं का असं लिहिलंय का कुमारी गर्भवती होईल. होईल. मग तिला माहित नव्हतं का? येस. पण तरी ज्यावेळेस समय होता उभा राहण्याचा तिने तिच्या मनात काय धरली? शंका धरली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, देवाला जन्म घ्यावा असा परिवार प्रभूला भेटत नाही, तरी देखील प्रभू तिथे काय घेतोय? जन्म. प्रेज द लॉर्ड. ही कोणाची बाजू मांडली मी? मरियेची. मरियेची. दुसरी बाजू योसेफाची. कोणाची? योसेफाची. जस योसेफाला कळलं, तिने सांगितलं. योसेफाने पण गुप्तपणे विचार केला, तिला काय करून द्यायचं? सोडून द्यायचं. सोडून द्यायचं. आणि मग परमेश्वर तर निवड करतो योसेफाची एक जगीक वडील म्हणून. येशू निवड करत आहे, जशी मरियेची निवड केली आई म्हणून, वडील म्हणून कोणाची निवड केली? योसेफाची. पण योसेफ अनुकूल आहे का प्रभूला? नाही. तो पण तिला गुप्तपणे सोडण्याचा काय करतोय? विचार करतो. अशा परिवारात कोणी जन्म घेतला? येशूने. स्थिती अनुकूल नाहीये त्याला का त्यांनी त्या कुटुंबात काय घ्यावं? जन्म घ्यावा. तरी परमेश्वर त्या परिवारामध्ये जन्म घेते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रभूला आम्हाला शिकवायचं का तुम्हाला स्थिती अनुकूल नसणार. अनुकूल म्हणजे सकारात्मक नसणार. कसं नसणार? सकारात्मक नसणार. जरी स्थिती सकारात्मक नसेल, बंदिवान स्थिती असेल, तरी प्रभूची इच्छा का त्या स्थितीमध्ये तुम्ही प्रभूला जन्म द्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण परमेश्वर जन्म बी हाच झालायच, काहीच सकारात्मक नव्हतं. मरियेला निवडलं तीही सकारात्मक नाही, योसेफाला निवडलं तोही सकारात्मक नाही. आणि विशेषतः ज्या लोकांसाठी जन्म घेतला म्हणजे इस्रायल, कोणते लोक? इस्रायल लोक. तेही सकारात्मक नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागी लोक ज्यावेळेस आले आणि ते म्हणतात का जो राजा येणार आहे तो कुठं आहे, तर हेरोदानी पटकन शास्त्री, परुषी आणि याजक यांना काय केलं? बोलावलं. आणि त्यांना प्रश्न विचारला का यहुद्यांचा जो राजा येणार आहे तो कुठे येणार आहे. आणि त्यांनी एकदम अचूक सांगितलं. कसं सांगितलं? अचूक सांगितलं. काढू आपण या ठिकाणी मत्तय काढा. 4 वचन. मग त्याने लोकांचे सर्व मुख्य याजक व शास्त्री यांना एकत्र जमवून त्यांना विचारले, ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावा? 5 वचन. तेव्हा ते त्याला म्हणाले, यहुदियातल्या बेथलेमात, कारण भविष्यवादांच्या द्वारे असे लिहिले आहे की. ओके, ते म्हणतात कुठे जन्म होणार? यहुदियातल्या बेथलेमात. सगळे बोला कुठं? यहुदियातल्या बेथलेमात. कमॉन, त्यांना माहिती आहे. येस. या ठिकाणी जे फोटो तुम्ही बघताय, कदाचित ते शास्त्री, परुषी ते साईडला उभे आहेत कॉर्नर मध्ये. त्यांना सगळे डिटेल्स माहिती आहे का प्रभू येशू कुठे जन्म घेणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळं माहित असता अचूक पत्ता साखून देखील हे लोक प्रभूला पाहायला गेले का? नाही गेले. म्हणजे ज्या लोकांसाठी येतोय ते लोक त्याला अनुकूल नाही, तरी परमेश्वर त्याच लोकात जन्म घेतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आम्ही अनेक जण निराश आहेत आपल्या पर्सनल लाईफ मध्ये. प्रभू हे माझ्या लाईफ मध्ये काय चाललंय, पण ते म्हणतो त्या स्थितीत तुला प्रभूला जन्म द्यावा लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला नेहमी स्थिती अनुकूल नसणार, नेहमी स्थिती तुला सकारात्मक नसणार. पण परमेश्वराची इच्छा आहे का जो वाटा प्रभूने निवडला तोच वाटा तू पण निवड. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्थिती अनुकूल नाहीये पण तुला प्रभूला जन्म द्यावा लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इकडे एक डीजे वाजतोय आणि तिकडे एक डीजे वाजतो. स्थिती अनुकूल आहे का? पण आम्हाला कोणाला जन्म द्यायचा आहे? येशूला जन्म द्यायचा Praise the आहे. Lord. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं? इथं येण्यासाठी तिकडे एक डीजे होता आणि काही लोक कदाचित तिकडे नाचत बसले असते. पण देवाची इच्छा असते त्या स्थितीला मात दे, येस. त्या स्थितीवर. मात दे. आणि तू दहीकू नकोस, पण तू आत्म्याचं फळ आपल्यामध्ये घेऊन ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून स्थिती अनुकूल नसणार नेहमी. स्थिती अनुकूल नसणार. पण तुम्हाला प्रभूच्या महिमेसाठी उभं राहायचं. येस. पहा, प्रभूचा विचार करा, येशूचा, का बाबा मी मनुष्य म्हणून जन्म घेणार तर ते कुटुंब किती एक्साइटेड पाहिजे, किती तयार पाहिजे. पण मरिया पण एवढी सकारात्मक नव्हती, योसेफ पण चलबिचल होता. आणि विशेषतः ज्या राज्यासाठी ज्या लोकांनी जन्म घेतोय ते पण लोक तयार नाही आहेत. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने आपलं येणं पोस्टपोन केलं का? नाही. येशूने परिवार चेंज केला का? नाही. नाही. मग आमच्या लाईफ मध्ये जसं अशी वेळ येते का जिथं संघर्ष होतो, जिथं वाटत नाही, तर देवाची इच्छा का त्या स्थितीला पाहून तू घाबरू नकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूने वाट बदलली नाही, नाही. प्रभू स्थितीपासून पडला नाही. नाही, प्रभूने त्या स्थितीमध्ये स्वतःचा जन्म घेतला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाची इच्छा आहे की स्थिती अनुकूल नसणार चर्च, तरी तुम्हाला प्रभूला जन्म. द्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उद्या ख्रिसमस सेलिब्रेशन होईल आणि ज्या बातम्या सुरू झाल्या, एक भीतीचं वातावरण प्रत्येकात काय झालं, निर्माण झालं. स्थिती अनुकूल नसणार पण घाबरू नका, तुम्हाला प्रभूला जन्म द्यावाच लागल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्थिती अनुकूल नसणार चर्च, पण जर तुम्ही घाबरले तर प्रभूचं काम बी होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला विश्वासाने उभा, येशू पण उभा राहिला.
कोण उभा राहिला? येशू पण. येशूनी. आता येशू अल्फा आणि ओमेगा आहे. त्याला माहित नाही की कोणते लोक आहेत, त्याला माहित नाही का कोणत्या लोकात मी येणार आहे, कसे लोक असणार आहे. हे अनुकूल नाहीये तरी देव त्यांच्याकडे बघून मागे हटत नाही. देव स्टँड घेतो आणि जन्म घेतो चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि सगळ्यातून बोल्ड याच्यामध्ये आवडलं मरिया. सुरुवातीला ती कन्फर्म नव्हती, पण जस्ट तिला खात्री पटली ती मागे हटली नाही चर्च. Yes. तिने परवा केली नाही का आता आई वडील साथ देतील का नाही देतील, योसेफ साथ देणार का देणार, मला प्रभूला जन्म द्यायचा आहे. स्थिती जरा मला अनुकूल नसेल पण मी मागे हटणार नाही, मी प्रभूला जन्म देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजत कळतंय प्रत्येकाला. ते संघर्ष करत होते त्या रात्री. काय करत होते? संघर्ष. कारण पूर्ण सिटी गजबजली होती. त्यांचे घरचे बी लोक असतील पण कदाचित ते रावटी म्हणून बाहेर राहिले असतील गावाबाहेर. पण ही प्रसूती वेदना जवळ आल्यामुळं हिला कसंही करून एक रूम पाहिजे होतं. स्थिती तशी नव्हती पण चर्च त्यांनी ती जागा काय केली? शोधली आणि प्रभूला जन्म दिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुमच्या लाईफ मध्ये असे संघर्ष येणार, असे चॅलेंजेस येतील, पण देवाची इच्छा चर्च त्या स्थितीमध्ये तुम्ही प्रभूला जन्म दिला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना इथपर्यंत समजलं? थोडं सिंपल करू आपण. कॅरल्स होते. काय होते? कॅरल्स. पण स्थिती अनुकूल नाही, मला सुट्टी नाही. स्थिती कशी आहे? अनुकूल नाहीये, मला काय नाहीये, सुट्टी नाही. पण काय म्हणले बाबा, खाडा तर खाडा, पैसा कट तर कट, मी चाललो प्रभूच्या गौरवासाठी. प्रेज द लॉर्ड. याला म्हणतात प्रभूला काय देणं? जन्म देणं. किती लोकांना समजतं? स्थिती तुम्हाला कशी नाहीये? अनुकूल नाही. अनुकूल असेल तर सगळेच जन्म द्यायला तयार आहेत. येस. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं? स्थिती अनुकूल असेल तर सगळेच काय देतील? जन्म देतील. पण ज्या स्थिती अनुकूल नाहीये, तुमच्या विरोधात आहे, पण तुम्ही स्टँड घेता का? नाही, मला मिस नाही करायचं, मला प्रभूचा महिमा करायचा, माझं नुकसान झालं तर झालं, मी देवासाठी स्टँड घेतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याला म्हणतात प्रभूला काय देणं? जन्म देणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थंडी होती. काय होती? थंडी. स्थिती कशी नाहीये? अनुकूल नाही. पण काही लोक म्हणतात थंडी तर थंडी काय घालल. स्वेटर. कारण काही लोकांचं विपरीत पण आहे. काही लोक म्हणतात थंडी पाहिजे तर कॅरलला मजा येते, आणि थंडी आली तर म्हणतात अरे लयच थंडी आली. मग तुला थंडी चालत नाही आणि नसली थंडी तुला थंडी पाहिजे, तू स्थिती मागे लपणार आहे. तू कधीच प्रभूला जन्म देऊ शकणार नाही. नाही. तुम्ही स्टँड घेतला पाहिजे. कोणासाठी? देवासाठी. कमॉन. किती लोकांना समजतं? प्रॅक्टिकल बोलतोय आपण. आता आपल्या कॅरल सुरुवातीपासून आहे. कधीपासून आहे? सुरुवातीपासून. आणि काही लोक सुरुवातीपासून आहे. कसे आहेत? पण काही लोक ऑप्शन येतं. उद्या पण आहे का? येतो ना मग परवा. कमॉन. किती लोकांना समजतं? प्रत्येक स्थितीमध्ये कोणाला जन्म दे? येशूला जन्म दे. कमॉन. कळतंय चर्च. 2 दिवस केला तर आपण म्हणतो कंटिन्यूस केला पाहिजे, कंटिन्यूस केलं तर आपण म्हणतो येता येईल, उद्या नाही तर परवा येतो. तू प्रभूला जन्म देत नाहीयेस. येस. कमॉन. कळतंय? बंदिवान स्थितीमध्ये जो प्रभूला जन्म देईल ना, त्यात खरा प्रभूचा जन्म होणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी सकारात्मक वातावरण भेटणार नाही चर्च, आणि ते वातावरण तुम्ही शोधाल तर तुमच्यामध्ये कधीच ख्रिस्त जन्माला येणार नाही. तुम्हाला अनुकूल परिस्थिती म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्येच प्रभूला काय द्यावा लागेल? जन्म द्यावा लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी प्रभूला धन्यवाद देतो. या स्थितीमध्ये या कॅरल्स मध्ये भरपूर लोकांनी तसा स्टँड घेतला की त्यांनी आपलं डबल ड्युटी केली. पहिलीच ड्युटी ऍडजस्ट करून घेतली, सुट्ट्या मारल्या, त्यांचे पैसे कट झाले, पण त्यांनी प्रभूला तिथं जन्म दिलाच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. प्रभू माझ्या लाईफ मध्ये काय चाललं, मला असं करायचं होतं. ते म्हणतो मी काय ऍडजस्ट नाही करणार, ऍडजस्ट तडजोड तुला करायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला करायचंय, मला कोणाला जन्म द्यायचा आहे? येशूला. पण देव म्हणतो तुला जर मला जन्म द्यायचा तर मी काय ऍडजस्ट करू, तू ऍडजस्ट कर. येस. आणि आमचं म्हणणं कुणी ऍडजस्ट करावं? परमेश्वर. म्हणजे जन्म तुला द्यायचा आणि वेदना मी सहन करायच्या का? कम ऑन. जन्माचा फॉर्म्युला काय? आई वेदना सहन करते. येस. जर तिला जन्म द्यायचा तर वेदना कोण सहन करते? आई. मग जर तुला येशूला जन्म द्यायचा तर वेदना प्रभूने घ्यायच्या का तू घ्यायच्या? आपण घ्यायचा. पण आपण म्हणतो प्रभू या वेदना नको, या वेदना तू घे. मग तो म्हणतो कधी तुझ्यात येशू जन्माला येणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वेदना घेऊनच जन्म दिला जातो चर्च. प्रेज द लॉर्ड. माणूस अनुकूल स्थिती कधी शोधू नका. बंदिवान स्थिती असणार पण तुम्हाला उभा राहावं लागणार, आणि जो उभा राहील तो प्रभूची महिमा पाहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मरिया उभा राहिली. तिने विचार नाही केला आई बाप काय म्हणतील, योसेफ काय म्हणतील, मला स्थिती अनुकूल नाहीये, सकारात्मक नाहीये, फरक पडत नाही, मला प्रभूला जन्म द्यायचा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुमचा स्टँड असेल ना चर्च, त्या बंदिवान स्थितीमध्ये प्रत्येक गोष्ट देवाच्या गौरवासाठी तुमच्या बाजूने परत फिरणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जन्म द्यायच्या वेळेस सगळी स्थिती पहिले बदलणार, तुमच्या विरोधात उभे राहणार, पण जर तुम्ही स्टँड घेणार ना, आता जे होईल ते होईल, मी प्रभूला जन्म देणार, परत ती स्थिती परत फिरणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना कळलं? मरीने स्टँड घेतला, कोणाला जन्म द्यायचा? येशूला. पण योसेफ येस. योसेफ म्हणतो गपचिप काय करतो? सोडून देतो. मरिया डगमगली नाही चर्च.
खात्री स्टँड का नाही, कोणी सोडो कोणी असो नसो, मी जन्म देणार. परिस्थिती प्रभू चेंज करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा स्टँड महत्वाचा, तुमचं बोलणेच महत्वाचं आहे. हे परमेश्वर बघतो. जस प्रभू बघतो की स्टँड घेतला, तुमच्या विरोधात राहिलेली परिस्थिती परमेश्वर पुन्हा फिरवणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इतकं सोपं नव्हतं. 25चा एन्जॉय भरपूर असतो, पण ती आदली रात्र खूप महत्वाची होती. येस. कारण जागा नव्हती. काय नव्हती? तरी मरियम योसेफानी जागा शोधली आणि प्रभूला जन्म दिला. चर्च, तुम्हाला पण प्रभूला जन्म द्यावा लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी फेवरेबल कंडिशन कधीच नसणार, पण तुम्हाला स्टँड घ्यायचा आहे. आणि जो स्टँड घेईल तो कोणाची महिमा पाहणार? देवाची देवाची महिमा. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये चेक करा. सकारात्मक नाहीये, पण तुम्ही म्हणायचं का नाही, जरी सकारात्मक नाहीये ना, असं म्हणू नका का देवा तुला सगळं माहिती आहे, माझं अंतःकरण समजून घे. आपलं काय म्हणणं असतं? देव मला काय करून घे, समजून घे. ते म्हणतो नाही, वेदना झाल्याशिवाय जन्म होतच नाही. तूच समजून घे. जर हे गणित तुला समजलं तर लवकर प्रभू तुझ्यामध्ये जन्माला येणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही प्रत्येक बाजू प्रभू समजदार आहे म्हणून देवाकडे सोडून टाकतो. देवाला म्हणतो ऍडजस्ट करून घे, समजून घे, तू परमेश्वर आहे. चर्च, तुमच्यात प्रभू जन्माला येणार नाही. ज्याला प्रभूला जन्म द्यायचा आहे तुम्हाला उभाच राहावं लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मरियम आणि योसेफ हे मागे सरकले नाही, त्यांनी स्टँड घेतला आणि प्रभूचा जन्म झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि खूप सुंदर आहे चर्च. जे त्या स्थितीमध्ये जन्म देतात ना, मग तो जन्म गोठ्यात होता. कुठं होता? गोट्यामध्ये. पण बायबल सांगतं का त्या ठिकाणी रात्रीच्या समयीच कोण आले? देवदूत नाही, कोण? मेंढपाळ आले. मेंढपाळ आले. त्यांना कोणी निरोप पाठवला? देवाने. सगळे बोला, कुणी पाठवला? देवाने. हे खूप सुंदर आहे. स्थिती सकारात्मक आहे का? नाही. हा गोठा सकारात्मक आहे का? नाही. पण कुणी जन्म घेतला? येशूने. परमेश्वर बघत होता चर्च. येस. हालेलुया. परमेश्वर पाहत होता. आणि प्रभूंनी ती बातमी दूतांद्वारे त्या मेंढपाळ लोकांना कळवली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे बंदिवान स्थितीमध्ये प्रभूला जन्म देतात, प्रभू त्या लोकांना पाहतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो किती लोकांना समजतंय. खूप सुंदर आहे. वातावरण सकारात्मक आहे का? नाही. पण ज्या प्रभूचा जन्म झाला, परमेश्वरांनी पाहिलं, येस. दूतांना सांगितलं आणि दूतांनी बातमी सांगितली, ते लोक तिथे गेले चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. जे हालेलुया. ह्या स्थितीमध्ये जन्म देतील ना, त्यांच्यामधला येशू पाहण्यासाठी लोक येतील. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त प्रशस्तपणे जागेत येशूला जन्म देऊ नका. येस. बंदिवान स्थितीमध्ये सकारात्मक स्थिती नाहीये ना, तिथं प्रभूला जन्म द्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजा आपण सर्व आत्मिक लोक आहेत का नाही? इथे सगळे कसे आहेत? प्रेज द लॉर्ड सिस्टर, प्रेज द लॉर्ड ब्रदर. सकारात्मक आहे, सगळे प्रभूला जन्म देतात इथं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे पाहिजे का? एक म्हणला 4 जण द्यायला जातात. किती? एक गोष्ट जर मागितली किती किती जण पाळतात? 4 जण. आणि घरी म्हटलं तर, कमॉन, घरी म्हटलं तर पळू का आपण? घे तूच. कमॉन, कळतं. इथं सगळे तयार आहेत कोणाला जन्म द्यायला? येशूला. इथं असे समंजस सगळं विचारूच नका. प्रेज द लॉर्ड. झाडू अरे नाही, मी मारतो झाडू न भांडणं. अरे नको, मी घेतो. भांडे नाही, मी घासतो. घरी घासतो का? घरी झाडू मारतो का? तिथं प्रभूला जन्म दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं सगळे पॉझिटिव्ह आहेत. इथे कसे आहेत? पॉझिटिव्ह. का? कारण सगळे आत्मिक आहेत. आपलं इम्प्रेशन बी डाऊन नको. आपण बी काहीतरी आहे म्हणून सगळे सकारात्मक आहे. सगळे प्रभूला जन्म देतात. अरे किती प्रेमळ आहे सिस्टर, किती प्रेमळ आहे ब्रदर, किती प्रेमळ आहे. पण ते म्हणतो जिथं बंदिवान स्थिती आहे, जिथं तुला न आवडणारे लोक आहेत, तिथं तू प्रभूला जन्म देतोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं. म्हणजे इथं वागणं बी सभ्य आहे. कसं आहे? म्हणजे काही द्यायचं बी ते घात लावून असं देणार एकदम, आणि हेच घरी मागितलं फेकून देणार. घे. कमॉन, कळतंय चर्च. इथं सकारात्मक स्थितीमध्ये सगळे काय द्यायला तयार आहेत. पण जिथं बंदिवान स्थिती आहे, जिथं न आवडणारे लोक आहेत, तिथं परमेश्वर पाहतो की तू मला जन्म देतोस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या स्थितीमधला जन्म खरा जन्म आहे. तो जन्म परमेश्वर पाहतो. तो जन्म प्रभूला पाहायचा आपल्या लोकांमध्ये. प्रेज द लॉर्ड. का जिथं स्थिती सकारात्मक नाहीये, तुम्हाला कुणी प्रभूचे लोक पाहणारे नाहीये, तिथं परमेश्वर चेक करतो की तू किती माझ्या महिमेचं स्टँड घेतो, किती माझं भय धरतो आणि आत्म्याने चालतो. ती गोष्ट आहे प्रभूला जन्म देणारी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे लोक तिथं स्टँड घेतील ते प्रभूला जन्म देतील, आणि त्या लोकांमधला येशू पाहण्यासाठी लोक लांबून येतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. मागे लोक आले का नाही आले? येस. आले. का? कारण जन्मच अशाच ठिकाणी झाला का लोकांना लांबून यावं लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून नेहमी प्रशस्त जागा शोधू नका. कोणती? प्रशस्त जागा. हा, तिथे सभ्य वागणारच आपण, नाही म्हणलं तरी वागणार. का? 4 चौघ बघतात.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जिथं तुला कोणी पाहत नाही, जिथं फक्त तुझेच लोक आहेत, तिथं तुझी स्पिरिच्युअल इमेज तू जपतो का हे परमेश्वर पाहतो. येस. आणि तिथं जो जपल तो प्रभूची महिमा पाहणार, त्याच्यात प्रभू जन्माला येईल आणि तो देवाचा गौरव करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतंय? बायबलचे काही उदाहरण मी मांडतो समजण्यासाठी. शद्रक, मेशक, अबेदनेगो स्थिती अनुकूल होती का? पण त्यांनी प्रभूला जन्म दिला आत्मिकरित्या. स्टँड घेतला का नाही, मेलो तरी चालेल पण देवाचं वचन तुटलं नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योसेफ गुलाम होता, त्याने त्या स्त्रीबरोबर विचार केला पाहिजे होता, कदाचित तिची इच्छा होती, पण चर्च स्थिती अनुकूल नसताना तो इथून काय झाला, चर्च पळून गेला. प्रेज द लॉर्ड. कमॉन, कळतंय? तो म्हणू शकला असता, प्रभू मी गुलाम आहे, मी कसा आहे, गुलाम, मी काय करू शकतो, पण चर्च त्यांनी स्टँड घेतला का नाही, आणि जो स्टँड घेणार तो प्रभूला जन्म देणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी स्टँड घेतला. आणि बायबल सांगतं की जेलमध्ये पण योसेफाबरोबर परमेश्वर होता. येस. पवित्र शास्त्रात काय लिहिलंय? जेलमध्ये पण त्याच्याबरोबर कोण होता? परमेश्वर असं होता. क्लिअर लिहिलं बायबलमध्ये की त्याच्याबरोबर देव होता. का? कारण त्यांनी स्थितीत जन्म दिला, बंदिवान स्थितीमध्ये. कोणाला? परमेश्वराला. चर्च असं आम्हाला शिकावं लागेल की स्थिती सकारात्मक नाहीये पण तुम्हाला प्रभूला जन्म द्यावा लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? घेणार का स्टँड? येस. एक उद्याचं उदाहरण मांडतो. उद्या बिर्याणी पाहिजेच, पण कदाचित कार्यक्रम 2:30-3 पर्यंत जाईल. तुला कोणाला स्टँड घ्यावं लागेल? परमेश्वरासाठी. कोणासाठी? कारण बिर्याणी ज्याच्यामुळे पहिले तो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ज्याच्यामुळे काय? बिर्याणी. ज्याच्यामुळे बिर्याणी आहे, ज्याच्यामुळे फराळ आहे, ज्याच्यामुळे नवीन कपडे, तो तर पहिले पाहिजे ना. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतो? त्याला कमी करा आणि पहिले आमचं होऊ द्या. नाही, तुला तिथं प्रभूला जन्म द्यावा लागेल. प्रेज द लॉर्ड. तुला तुझ्या जीवाला, तुझ्या घरच्यांना समजावं लागेल का नाही, हा समय परमेश्वराचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वर्षभर तर मी बिर्याणी खातोच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण हा समय आहे का एक दिवस माझ्या प्रभूच्या महिमेला दिला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. जे काही आराधनेद्वारे, गीतांद्वारे प्रभूचा महिमा होणार आहे, हा महिमा मी पण केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण काही मोजक्या लोकांचं काम नाही, आम्हा सर्वांचं काम आहे की आम्ही मिळून प्रभूचा गौरव केला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आता तर समय आला का आपल्यात खूप ऐक्य पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्यात काय पाहिजे? खूप. ऐक्य आणि पाहिजे. सगळ्यांनी स्टँड घेतला पाहिजे का नाही, आम्ही फुल टाइम थांबू, पूर्ण प्रभूचा गौरव करू आणि मग घरी जाऊ. प्रेज द लॉर्ड. चर्च उद्या खरा टाइम आहे प्रभूला जन्म द्यायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसे तुमचे नवीन कपडे आहेत ब्रदर सिस्टर, आमचे बी नवीन कपडे आहेत. काही लोक जपतात कशाला, कपड्याला. पण काही जपत नाहीत. ते म्हणतात घालून झाले देवाच्या कामाला हात लावायचा, ते प्रभूला जन्म देतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जे जपतात ना ते प्रभूला जन्म देत नाहीत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. छोटे छोटे गोष्टी आहेत. कशा गोष्टी आहेत? छोटे छोटे. या छोट्या गोष्टी परमेश्वर पाहतो. आम्ही काही खूप मोठ्या गोष्टी नाही केल्या, जे आम्हाला प्रभूचे सेवक शिकवायचे आमच्या लाईफमध्ये, आम्ही ते करायचोच. आणि ते ब्लेसिंग्स आम्ही पाहिले कारण त्या रीत्या परमेश्वर आमच्यामध्ये जन्माला आला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण आता मला इश्यू कळलाय, आता माझं काम आहे का माझ्यातून इश्यू लोकांना कळला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्यासाठी एक क्रिसमस नाहीये, आमच्यासाठी प्रत्येक आठवडा क्रिसमस. येस. प्रेज द लॉर्ड. डेली न्यू लेवलला आपली वर्शिप असते, न्यू लेवलला आपला आनंद असतो. किती लोक बिलीव्ह करतात का? मला आपला ग्राफ पडू देत नाही आपण. येस. प्रभूची कृपा आहे का एव्हरी संडे काही ना काही नवीन आणि फ्रेश असतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि दरवेळेस वाचनाद्वारे इश्यू उघडतो आपल्यासाठी. म्हणजे दर आठवडी आम्हासाठी काय? वचन. ते क्रिसमस आहे, दर आठवडी आमच्यासाठी सेलिब्रेशन. प्रेज द लॉर्ड. मग आम्ही एक दिवसासाठी संकुचित नाहीये म्हणून चर्च उद्या विशेषतः प्रभूला जन्म द्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक देतील? स्टँड घ्यावा लागेल. कुणासाठी? देवाचं. घरच्यांना समजावं लागेल. तुझंच काम आहे. कोणाचं काम आहे? आपलं. एक तर त्यांचं मन कसं दुखू, परत देवाचीच आज्ञा सांगते की आई बापाचं मन तोडू नको. पण तू स्टँड घे. कोणासाठी? तू जे करतोय ना वाईट करत नाही, देवाच्या गौरवासाठी करतोय. तू जे वाटा निवडलंय ना येणाऱ्या दिवसात त्या वाटासाठी त्यांच्यासाठी सोपं होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्यासाठी कठीण असेल, तुझ्यासाठी अवघड असेल त्यांना कन्व्हिन्स करणं, पण जर तू स्टँड घेशील, प्रभूला जन्म देईल ना, भविष्यात तुझ्या लोकांसाठी सोपं होणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना सोपं जातंय? कळतंय का चर्च? आमच्या घरामध्ये पण आमच्या वडिलांना संडेला फिक्स काय लागायचं? बिर्याणी लागायची. आम्ही डोळ्यांनी पाहिलं का मम्मी कधी लेट झाली, काय झालं तर ते कुकर भरलेलं घेऊन माझे वडील काय करायचे? फेकून द्यायची. इतकं स्थिती डेंजर असायची. म्हणजे तर व्हायला आले, पण राग कशाला काढणार, तर घ्यायचं कुकर आणि डायरेक्ट काय करायचं? पण स्टँड घेतला त्यांनी, आणि तो स्टँड आज आम्हासाठी काय झाला? फायदेशीर झाला चर्च. का नाही? चर्चला जायचं म्हणजे
जायचंच. प्रभूला त्यांनी जन्म दिला आणि त्या जन्माद्वारे प्रभूने आम्हाला ब्लेस केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला स्टँड घ्यावा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण या छोट्या गोष्टीमध्ये मनुष्य अडकून जातो आणि जीवनामागं तो भक्तीच्या पासून दूर निघून जातो. प्रेज द लॉर्ड. एक दिवस आहे, किती दिवस आहे? एक दिवस. दरच दिवस असा पण एकत्र येतोय का? असं नाही. जर मिळून सर्व जग एकत्र येऊन देवाचा गौरव करतो तर आपण बी प्रभूला जन्म दिला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक प्रभूला जन्म देतील? देणार का? येस. किती लोक नाचतील? नाही, काही बसून घेतील, 4 जण मला ओढतील, मगच मी नाचणार. मी नाही ओढणार कोणाला बाबू. माझ्यात येशू जन्माला आला तर माझा येशू नाचणार. तुझ्यात येशू जन्माला नसेल तर तू घे बसून. हे काय जग नाही तुला 4 जणांनी ओढाव. चल रे चल रे चल रे. का? तुझ्यात येशू जन्माला नाही का? ज्याच्यात येशूला जन्माला असेल तो नाचणार प्रभूच्या महिमेसाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमन, मी काय हिरो बी का मला 4 जण ओढतील? माझ्यात येशू आलाय. कोण आलाय? येशू. का तुला आनंद मिळाला, मला आनंद नाही मिळाला का? मला येशू आला, माझ्यात येशू जन्माला, मी नाचणार. येस. प्रेज द लॉर्ड. मला का कुणी ओढावं? मी 4 लोकांना ओढलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याच्यात येशू जन्माला येतो ना तो 4 लोकांना आणतो, आणि त्याच्यात येशू जन्माला नाही तो बसतो आणि दुसऱ्यांना म्हणतो बस. यांचं महिनाभर तेच चालणार आहे. महिनाभर आमचं 12 महिने तेच याचेच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजते? ज्याच्यात येशूला जन्माला येतो तो बसत नाही, तो प्रभूचा महिमा शोधतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी देव बोलतोय? गोड देणार आहे उद्या, पण प्रभू जन्माला येऊ द्या. चर्च. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय? चर्च. विधवा स्त्री, तिच्याकडं पीठ नव्हतं. तेवढंच पीठ होतं का ती खाऊन कदाचित तिचा प्रवास तिथे थांबणार होता, पण तो म्हणला पहिली भाकर कोणाला दे? मला दे. स्थिती सकारात्मक आहे का? नाही. पण तरी तिने ते दिलं, म्हणजे तिने आत्मिकरित्या प्रभूला काय दिला? जन्म दिला. दिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्थिती सकारात्मक नसणार हे देवाला पण माहिती आहे की तुझ्या बाबतीत काही गोष्टी सकारात्मक नाहीये, पण देवाला हे पाहायचं का माझ्यासाठी काय स्टँड तू घेतोस? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला जमणार नाही, माझ्याकडून होऊ शकत नाही, देवाला माहित नाही का? कमान, किती लोकांना समजतं? मला नाचता नाही येत हे प्रभूला माहिती आहे, पण माझ्यासाठी काय करू शकतो हे मला पाहायचं. येस. तुला येत नाही, तुझ्याकडून होऊ शकत नाही, मला पण माहिती आहे, पण माझ्यासाठी काय करतो हे मला पाहायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ती प्रत्येक बाबतीत असो, मग ते गीत असू द्या, ती प्रार्थना असू द्या, ती सुवार्थ असू द्या, ते अर्पण असू द्या, प्रभूला पण माहिती तुला जमत नाही, पण माझ्यासाठी तू काय करतोस? किती लोकांना कळतं? चर्च. देवाला पाहायचंय, देवाला माहिती, देव अंतकरण जाणणार आहे. तू कसा आहेस नाही देवाला का? तुला घडवण्या अगोदर, तू पृथ्वीत येण्या अगोदर देवान तुला त्याच्यात घडवलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तू कसा आहे, तुझ्या ड्रॉबॅक काय प्रभूला माहिती आहे, पण देवाला पाहायचंय का माझ्यासाठी एक्सक्यूज देतो का स्टँड घेतो? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे स्टँड घेतात, जे एक्सक्यूज बाजूला करतात, जरी जमत नाही, येत नाही, पण देवा तुझ्या महिमेसाठी मला करायचं, आणि जे स्टँड घेतील ते प्रभूला जन्म देतील. येस. प्रेज द लॉर्ड. प्रभूला जन्म द्यायचेच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर प्रभू नाहीये या जन्मदिवसाचा साजरा करण्यामध्ये तर मग मजा नाही. प्रेज द लॉर्ड. मी मध्ये ते सांगत होतो की आपण करतोय, पण आपल्यामधून इश्यू जाता कामा नये, नाही तर हा सण होऊन जाईल. काय होऊन जाईल? सण. आणि आपल्या प्रभूला सण नाही आवडत, म्हणून आपल्याला इश्यू ठेवून गोष्टी कराव्या लागतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून हे जपायचं आपण का बाबा सण नाही झाला पाहिजे, याच्यात इश्यू जिवंत पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. इश्यू राहिला तर प्रत्येक गोष्ट ब्लेस होणार आणि देवाची महिमा होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च? कमान, बोलतोय का परमेश्वर तुमच्याशी? स्थिती अनुकूल नसणार, तुम्हाला स्टँड घ्यावा लागणार. मोशे तो म्हणतो का बाबा इतर राहण्यापेक्षा माझे लोक जरी गरीब असतील, दारिद्र्य असतील, त्या लोकात मी ती भाकर खाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्थिती अनुकूल नाहीये त्याला. कदाचित ते सैन्य मोठं असेल फारोचं, त्याच्यासमोर बंड करणं एवढं सोपं नाहीये, पण त्याने स्टँड घेतला का नाही, मी प्रभूच्या गौरवासाठी हे लोक सोडल आणि माझ्या लोकात जाऊन राहिले आणि मी प्रभूचा गौरव करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला स्टँड घ्यावं लागणार. कोणासाठी? सर्वांसाठी. परमेश्वरासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रिझन्स तुम्ही सांगाल, तुमच्या सांगण्या अगोदर मला पण माहिती तुझं रिझन काय, पण देवाला हे पाहायचंय का ह्या कारणावर मात देऊन तू देवाच्या गौरवासाठी पुढे येतो, येस. आणि जे पुढे येतील ते प्रभूला जन्म देतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च मिस करू नका. अशा अनेक ख्रिसमस येतात, प्रभू येतो आणि त्याला वाटतं ह्या वर्षी तरी आम्हाला काय देईल? जन्म देईल. काय देईल? जन्म देईल. हा, पण अनेक लोकात प्रभूचा जन्म होत नाही. मिस करू नका. चर्च छोट्या छोट्या गोष्टीमध्ये प्रभूला जन्म द्या, प्रभूला वाढवा आणि प्रभूची महिमा होते. प्रेज द लॉर्ड. किती लोक स्टँड घेतील? कोणासाठी? जसं आज आवर्जून आले,
प्रत्येक संडेला आवर्जून या. येस प्रत्येक प्रार्थना आविषयाने करा. जसं कॅरल्सला येतात तशी महिन्याची उपास प्रार्थना पण रेग्युलर या. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बद्दल लोकांना सांगितलं कॅरलला नाही म्हणलं तरी म्हणतात कधी कॅरल्स. आणि हेच महिन्याची ठरवली एक उपास प्रार्थना बद्दल सिस्टर्स करू तो म्हणतो होणार नाही जमणार नाही. चर्च तू प्रभूला जन्म दिला पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तू माझ्या म्हणून येतो काय म्हणून येतो. हा तू गौरवासाठी येतो. जो गौरवासाठी येतो ना तो उपास प्रार्थनेला पण येणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्याला कॅरल मधला येशू उपास प्रार्थनेमध्ये पण भेटतो. येस जो आनंद त्याला कॅरल मध्ये भेटतो ना तो त्याला आनंद कुठे भेटतो. फास्टिंग प्रेयर मध्ये. हा आणि मग तो फक्त माझ्यासाठी येतो. मजा घेण्यासाठी येऊ नको. देव तुझी मजा घेईल मग. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक स्थितीत प्रभूला जन्म दिला पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. कम ऑन कळतंय चर्च. ओके प्रे करू. मे बी प्रभूच्या कृपेने हा मेसेज पुढे कंटिन्यू होईल. हा येण्यासाठी पण स्थिती अनुकूल नसेल पण काही लोक स्थितीवर मात देऊन आलेत. तू प्रभूला जन्म देऊन आलास. प्रभू तुझ्या प्रती आनंदी आहे. जायची काळजी करू नको. देव तुझ्यासाठी प्रत्येक नियोजन करणारा. ओ धन्यवाद येशू. अनेक लोकांनी स्टँड घेतला. त्यांना सुट्ट्या नव्हत्या पण त्यांनी सुट्ट्या घेतल्या. त्यांनी डबल ड्युटी केली प्रभू. पण ते म्हणले का नाही मला प्रभूला जन्म द्यायचा. प्रभू हा जन्म ते पुढं पण कंटिन्यू करतील. उपास प्रार्थनेचा मी विश्वास धरतो पित्या. प्रभू हे लोक फेथफुल राहतील पित्या. आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुझा आदर सन्मान करतील पित्या. जिथं लोक आम्हाला पाहणारे नाहीयेत कदाचित आत्मिक लोक नाहीयेत जगिक लोक जरी असले पण आमच्यातले इश्यू आम्ही ते जन्माला आणू पित्या. आणि देवा तुझी महिमा करू. प्रभू अनुग्रह दे. आणि ह्या नाताळात तू आमच्या बरोबर असू दे. आम्ही तुला जन्म देऊ दे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये. आणि आम्हातून तुला महिमा मिळू दे. प्रभू मला अनुग्रह दे. आम्ही विश्वासू असू दे. तुला काय संतोषकारक आहे मला समजू दे. आणि आम्हातून तुला गौरव मिळू दे. सर्व महिमा तुला देऊन तुझा अनुग्रह नवीनतेने स्वीकारतो. आणि या क्षणापासून प्रत्येकाला फेथफुल कर. आणि तुझी महिमा होते. येशू नावाने स्वीकारतो. आमेन.